नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 9 ऑगस्ट, 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये काही जिल्हे असे आहे ज्या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसामध्ये 9, 10 आणि 11 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, पुढचे 3 दिवस म्हणजेच 9 ऑगस्ट, 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट हे 3 दिवस आहे. या 3 दिवसांमध्ये आपल्याला किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल. खानदेशात देखील बऱ्याच भागामध्ये, विदर्भात पावसाची शक्यता आहे. तसंच मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. तर मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये किनारपट्टीचा जो काही परिसर बघितला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला सावंतवाडीचा परिसर, वेंगुर्ला, तसंच मालवण, कणकवली, देवगड सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे. रत्नागिरीकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीच्या उत्तर भागात जोर जास्त आहे. चिपळूण, दापोली या ठिकाणी जोर जास्त आहे. साताराच्या पश्चिमेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय. साताराच्या पश्चिमेला जो काही सर्व परिसर आहे, महाबळेश्वर, वाई त्या आसपासचा जो काही सर्व परिसर आहे, सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. महाबळेश्वर, महाड या ठिकाणी जोर वाढलेला आहे. तर रायगड जिल्ह्याकडे देखील जोर वाढलेला आहे. जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईचा परिसर जर बघितला तर नवी मुंबईकडे मध्यम स्वरूपाचा, मुंबई, ठाणे, कोळगाव, बदलापूर जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 9, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, इकडे वसई, विरार, सपाली, पालघरचा परिसर, शहापूरचा परिसर मध्यम स्वरूपाचा, नाशिकच्या पश्चिमेला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. मात्र नाशिकच्या पूर्व भागाकडे मालेगाव, मनमाड तसंच इकडे आसपासचा जो सर्व परिसर आहे, येवलाचा परिसर, सिन्नरचा परिसर हलक्या सरींची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि अहिल्यानगरमध्ये जर बघितलं, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी, तर अकोलाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, भगूर, पाथडी, अहिल्यानगर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात पुढील 3 दिवसामध्ये 9, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी. तसेच हा जो काही परिसर आहे, जामखेड, कर्जत या ठिकाणी जोर कमीच आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊस राहील. मात्र पूर्व भागाकडे बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. सातारामध्ये देखील हलक्या सरींची शक्यता आहे. जास्त भागामध्ये पश्चिमेला जोर जास्त आहे. सातारामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. सोलापूरकडे देखील पुढील 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. हलक्या सरी जास्त भागामध्ये, हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. तुरळक भागामध्ये जास्त ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. सांगलीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकते. मात्र कोल्हापूरकडे जोर वाढलेला आहे. पश्चिम भागाकडे कोल्हापूरमध्ये पुढील 3 दिवसामध्ये. तर मित्रांनो, लातूरमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे ऊन सावलीचं खेळ राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. बीडकडे हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र थोडा जोर लातूर आणि या ठिकाणी थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यापेक्षा थोडा जास्त आहे जोर. धाराशिव, लातूर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. परभणी, नांदेड, वाघाळाकडे जोर थोडा कमीच आहे. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. आणि मित्रांनो, जो जोर वाढलेला आहे पुढील 3 दिवसामध्ये तो म्हणजे विदर्भामध्ये. तर आपल्याला जो जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर, भंडारा आणि गोंदियाकडे. नागपूर आणि गोंदियाचा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. नागपूर, रामटेक, तुमसर तसंच गोंदिया हा जो काही सर्व परिसर आहे, जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या भागामध्ये आहे. भंडाराकडे जास्त ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस भंडारामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. गडचिरोलीकडे देखील मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये. चंद्रपूरकडे गडचिरोलीपेक्षा जोर थोडा कमी आहे. मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे. यवतमाळकडे उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरी, दक्षिणेला मात्र हलक्या सरींची शक्यता आहे. अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. पुढील 3 दिवसामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अमरावतीमध्ये. अमरावती, आर्वी, अचलपूर, चिखलदरा, सालधानी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलाचा हा जो काही सर्व परिसर आहे, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती, अकोट, तेल्हारा, अंजनगाव सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. मात्र अकोलाच्या दक्षिणेला जोर कमी आहे. वाशिमकडे हलक्या सरींची शक्यता आहे. बुलढाण्याच्या उत्तर भागात पाऊस बघायला मिळेल. दक्षिणेला जोर कमीच आहे. चाळीसगाव, धुळे या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. नंदुरबारकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये 9, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो. जोर कमी आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये
तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो काही पाऊस जोर बघायला मिळेल तो किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आहे. किनारपट्टीला पाऊस आहे, खानदेशात पाऊस आहे, तसेच विदर्भात देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल. मात्र मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कमी आहे. मध्य महाराष्ट्राचा जो काही सर्व परिसर आहे, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी आहे. मराठवाड्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा जोर कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर कमी आहे या ठिकाणी मराठवाडा, तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी जास्त भागामध्ये आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये जोर कमी आहे. जसे की छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये, बीडच्या काही भागामध्ये जोर कमी बघायला मिळू शकतोय. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. पुणे, अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर आम्हाला अवश्य कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा, तालुक्यांचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुमचा गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.